वेलकम मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण सेंद्रिय शेती तसेच खते, त्याचबद्दल खते, त्याचा वापर, त्याच्या पद्धती आणि वेगवेगळे प्रकार खतांचे आज आपण इथे अभ्यासणार आहोत. यामध्ये जर आपण मित्रांनो बघितलं तर हा जो टॉपिक आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. ग्रामसेवक आणि कृषी सेवक दोन्ही परीक्षांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे. म्हणून कोणत्या प्रकारे या टॉपिकला स्किप करू नका. यामध्ये काही की पॉईंट मी काढलेले आहेत आणि तेच मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे. याआधी तांत्रिक घटकाशी संबंधित जे काही व्हिडिओ लेक्चर असतील ते मी या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. बरेचसे व्हिडिओ लेक्चर आपण अपलोड केलेले आणि बरेचसे करणार आहोत. तुमचा चांगला प्रतिसाद मिळत आहे म्हणूनच मी हे लेक्चर अपलोड करत आहे. आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मी जेव्हा अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळेल. चला तर मित्रांनो, कोणत्याही प्रकारचा वेळ न गमावता आपण आपल्या टॉपिकला सुरुवात करूया. आता यामध्ये आपण बघणार आहोत खते आणि त्याचा वापर, पद्धती कोणकोणत्या आहेत त्या आणि प्रकार कोणते आहेत. सुरुवातीला आपण महत्त्वाचे काही मुद्दे आहेत त्याबद्दल जाणून घेऊ. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की पिकांच्या वाढीसाठी अन्नद्रव्यांची गरज असते आणि असे अन्नद्रव्ये किती आहेत तर एकूण 20 मूलद्रव्ये आहेत ज्यांना पिकांच्या वाढीसाठी आवश्यकता असते. परंतु ॲनन आणि स्टाउट नावाचे शास्त्रज्ञ होते, त्यांनी काय सांगितलं की 16 अन्नद्रव्यांची गरज असते पिकांना त्यांच्या वाढीसाठी आणि उत्पादन येण्यासाठी. आणि आणखी एक शास्त्रज्ञ होते, PH ब्राऊन असं त्यांचं नाव होतं. त्यांनी 1987 मध्ये सांगितलं की निकेल नावाचा सुद्धा 17वा जो एलिमेंट आहे तो सुद्धा पिकांना वाढीसाठी आणि अधिक उत्पादनासाठी आवश्यक असतो. महत्त्वाच्या मुद्द्यांमध्ये आपण आणखी काही फॅक्ट्स बघितले तर आपल्याला असं दिसते की कृत्रिमरित्या युरिया तयार करणारा जो पहिला शास्त्रज्ञ होता तो फ्रेडरिक वोलर होता. तसंच आपण जर बघितलं युरोपमध्ये 1905 साली नत्र खतांचा तर 1911 साली जर्मनीमध्ये स्फुरद खताचा पहिला कारखाना सुरू झाला. ऑब्जेक्टिव्ह म्हणून लक्षात ठेवा की नत्र खताचा पहिला कारखाना कुठे? युरोपमध्ये. कधी? 1905 साली. तसंच स्फुरद खताचा पहिला कारखाना कुठे? तर जर्मनीमध्ये. आणि कोणत्या साली? 1911 साली सुरू झाला. तसंच मित्रांनो, आपण जर बघितलं भारतातला पहिला खत प्रकल्प कोठे होता हा प्रश्न विचारलेला आहे आणि मोस्ट IMP आहे म्हणून लक्षात ठेवा. भारतातला पहिला खत प्रकल्प जो होता सिंद्रीमध्ये आहे, म्हणजे झारखंड राज्यामध्ये आहे. तो जिल्हा कुठला हा असं पण विचारू शकता, तर धनबाद जिल्हा आहे. त्या ठिकाणी भारतातला पहिला खत प्रकल्प सिंद्री हा आहे आणि 1951 मध्ये तो स्थापन झाला. म्हणजेच कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये झाला? तर पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये तो खत प्रकल्प काय करण्यात आला? स्थापन करण्यात आला. पुढे फॅक्ट्स आहेत की राज्यातील रासायनिक खत नियंत्रण प्रयोगशाळा कुठे कुठे आहेत तर आपल्याला माहिती असायला पाहिजे एक जनरल नॉलेज म्हणून की पुणे, नाशिक, औरंगाबाद आणि अमरावती या ठिकाणी राज्यामध्ये खत नियंत्रण प्रयोगशाळा आहेत. पुढचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो आणि ऑब्जेक्टिव्हच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा, तो म्हणजे आशिया खंडातील सर्वात मोठा अमोनिया प्लांट कुठे आहे? तर थळवायशेत रायगड या ठिकाणी, थळवायशेत रायगड या ठिकाणी आशिया खंडातील सर्वात मोठा अमोनिया प्लांट आहे. असा सुद्धा प्रश्न विचारण्यात येतो मित्रांनो की सर्वाधिक खतांचा वापर कोठे करण्यात येतो, कोठे सर्वात कमी करण्यात येतो. मग ह्या गोष्टी आपल्याला म्हणजे फॅक्च्युअल गोष्टी आहेत ह्या, पण आपल्याला माहितीच पाहिजे कारण परीक्षेमध्ये सरळ वन लाईनवर क्वेश्चन यावर विचारला जातो. तर प्रश्न आहे की जगामध्ये सर्वाधिक जर खतांचा वापर कुठे होतो, किंवा असा सुद्धा प्रश्न विचारतात की भारतात सर्वाधिक खतांचा वापर कुठे होतो. म्हणून लक्षात ठेवा, भारताचा जर आपण विचार केला तर सर्वाधिक खतं जे विचार केलं तर पंजाबमध्ये वापरतात आणि सर्वात कमी म्हटलं तर आपण नागालँडमध्ये. आता सर्वाधिक पंजाबमध्ये का? आपण बघतो की हरित क्रांती झाली होती. हरित क्रांती कधी झाली होती त्याचा मला इयर तुम्ही कमेंटमध्ये सांगा. मी तुम्हाला हरित क्रांतीबद्दल बाकीच्या गोष्टी सांगते. आपण बघितलं तर मित्रांनो, तुम्हा आम्हा सर्वांना माहितीच आहे की भारत हा एक कृषीप्रधान देश आहे, परंतु भारतीय कृषी तंत्रज्ञान अतिशय मागास होतं. 1947 मध्ये जेव्हा भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाली त्यात भारताच्या वाट्याला 82% लोकसंख्या, 75% तृणधान्याखालील क्षेत्र आणि 69% काय होतं, बागायत क्षेत्र भारताकडे आलं होतं. आणि स्वातंत्र्योत्तर काळात भारताला शेतीप्रधान असूनही PL 480 करारानुसार 1955 मध्ये अमेरिकेकडून गहू आयात करावा लागला होता. ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्याच. आणि त्यावेळेस जी होती भारतामध्ये प्रचंड अन्नधान्याची जी काही होती टंचाई होती आणि म्हणूनच भारत सरकारने ठरवलं होतं की 1948 पासून आपण धान्य पिकवा मोहीम सुरू झाली होती. मग आपण जर जागतिक पातळीवर जर विचार केला, जागतिक पातळीवर आपण जर बघितलं तर 1964 मध्ये मेक्सिकोचे शास्त्रज्ञ होते
डॉक्टर नॉर्मन बोरलॉग हे सगळ्यांना माहितीच आहे. आणि यांनी काय केलं, गडद हिरवा रंग असलेल्या बुटक्या जाती तसंच खताला व पाण्याला प्रतिसाद देणाऱ्या आणि कमी कालावधीत जास्तीत जास्त उत्पादन देणाऱ्या संकरित जातीचा शोध लावला. त्यामुळे गव्हाच्या उत्पादनात प्रचंड वाढ झाली. म्हणूनच त्यांना आपण काय म्हणतो, जागतिक हरित क्रांतीचे जनक असं म्हणतो. आणि प्रचंड प्रमाणात ही जी काही अन्नधान्याची वाढ होती, त्या वाढीलाच US मधले एक तज्ज्ञ होते, म्हणजे ते विल्यम गॅड असं म्हणतात त्यांना. त्यांनी ग्रीन रिव्हॉल्युशन असं नाव दिलं. म्हणजे तुम्हाला प्रश्न विचारू शकता की ग्रीन रिव्हॉल्युशन हे नाव कोणी दिलं, तर लक्षात ठेवा US मध्ये एक तज्ज्ञ आहेत, त्यांनी विल्यम गॅड नाव आहे त्यांचं. त्यांनी ग्रीन रिव्हॉल्युशन म्हणजे हरित क्रांती असं नाव त्यांनी दिलं. आणि तसंच जर आपण आपल्या भारताचा विचार केला तर भारतामध्ये लाल बहादूर शास्त्री जेव्हा पंतप्रधान होते त्यावेळेसचा हे सगळ्या गोष्टी आहेत, त्यावेळेस हरित क्रांती आपल्या देशामध्ये घडून आली. परंतु लाल बहादूर शास्त्रींची त्यावेळची आपण जर परिस्थिती बघितली, आपल्या देशाची परिस्थिती बघितली, तर अत्यंत दयनीय अवस्था होती. अन्नधान्याची एवढी प्रचंड जी काय होती कमतरता भासत होती की लाल बहादूर शास्त्रींनी एक टाईमचा उपवास जनतेला करायला सांगितला होता आणि स्वतःसुद्धा ते गोष्टी ते पाळत असत. म्हणूनच लाल बहादूर शास्त्रींनी केंद्रीय कृषी मंत्री होते श्री सुब्रमण्यम. लक्षात ठेवा, केंद्रीय कृषी मंत्री त्यावेळेचे कोण होते हा प्रश्न विचारलेला आहे. केंद्रीय कृषी मंत्री श्री सुब्रमण्यम. तसेच कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर MS स्वामीनाथन व शिवरामन या शेती शास्त्रज्ञांना एक कार्यगट त्यांनी नेमला आणि त्यांच्या नेतृत्वाखाली अन्नधान्याचे उत्पादन वाढवण्यासाठी आराखडा तयार केला गेला. आपण जर बघितलं मित्रांनो तर MS स्वामीनाथन आहे, शिवरामन आहे, तसेच कृषी मंत्री आहेत. या सगळ्यांनी आटोकाट प्रयत्न केले आणि खूप प्रामाणिकपणे प्रयत्न केले आणि त्यांनी इंटेन्सिव्ह ॲग्रिकल्चर डिस्ट्रिक्ट प्रोग्राम सुरू केला, जो त्यालाच आपण सघन किंवा प्रकर्षित शेती जिल्हा कार्यक्रम असं म्हणतो. आणि हा पायलट प्रोजेक्ट हाती घेण्यात आला आणि हा सुरुवातीला 17 जिल्ह्यांमध्ये राबवण्यात आला. 17 जिल्ह्यांमध्ये काय केलं, हाय यील्डिंग व्हरायटीज म्हणजे 1960मध्ये हा कार्यक्रम सुरू झाला. 66मध्ये म्हणजे हाच प्रश्न मी तुम्हाला विचारला होता की हरित क्रांती केव्हा सुरू झाली, तर 1966मध्ये भारतामध्ये हरित क्रांती सुरुवात झाली. आणि 1966पासूनच 17 जिल्ह्यांमध्ये हा कार्यक्रम म्हणजे अधिक उत्पादन देणाऱ्या जाती, त्यालाच आपण हाय यील्डिंग व्हरायटी प्रोग्राम असं म्हणतो, हा सुरू झाला. आणि त्याला यश मिळाल्यानं काय झालं, हा कार्यक्रम आणखी 114 जिल्ह्यांमध्ये राबवण्यात आला. याचीच परिणिती म्हणजे आपल्याला काय म्हणता येते, हरित क्रांती भारतामध्ये घडून आली आणि अन्नधान्यामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली. त्यामुळे म्हणून आपण म्हणतो की श्री सुब्रमण्यम होते, त्यावेळचे तत्कालीन कृषी मंत्री ते होते. त्यांना आपण भारतीय हरित क्रांतीचे शिल्पकार असं म्हणतो. तर भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणून आपण डॉक्टर MS स्वामीनाथन यांना असं म्हणतो. या दोन गोष्टीमध्ये फरक आहे, प्रश्नांमध्ये फरक आहे आणि प्रश्न शब्द आणि या सगळ्यांमध्ये फरक आहे. लक्षात ठेवायचं की श्री सुब्रमण्यम त्यावेळेचे कृषी मंत्री, त्यांना आपण भारतीय हरित क्रांतीचे शिल्पकार असं म्हणतो. तर भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणजे डॉक्टर MS स्वामीनाथन हे आहेत. म्हणून प्रश्नाचं उत्तर देताना लक्षात ठेवायचं. आणि त्यावेळेस आपण मेक्सिकोतून जे काही आयात केलेले रोजो, सोनालिका 64, कल्याण सोना हे बियाणे 1964-65मध्ये उपलब्ध झालं होतं. आणि या बियाण्यांची चाचणी आपण जर बघितली हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेशातील 114 जिल्ह्यामध्ये करण्यात आली होती. आणि त्यानंतर भारतीय शास्त्रज्ञांनी शोधलेली पहिली संकरित जात म्हणजे PV18 हा प्रश्न विचारलेला आहे की पहिली संकरित जात कुठली, तर PV18 ही गव्हाची जात शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आली होती. आता हे झालं गव्हाच्या बाबतीत. आणि भाताच्या बाबतीत आपण जर बघितले तर तायच्यान नेटिव्ह 1 म्हणजे ही तायच्यान नेटिव्हवरून टी लक्षात ठेवायचा आणि तैवान लक्षात ठेवायचा. म्हणजे कुठून आणली असेल आपण हे जात, तर तैवानमधून आणली होती. आणि त्यापासून आपण अनेक संकरित जातीसुद्धा तयार केल्या होत्या, म्हणून लक्षात ठेवायचं. आणि याचमुळे काय झालं की भारतात मोठ्या प्रमाणात हरित क्रांती सुरू झाली 1965-66 या वर्षापासून. लक्षात ठेवायचं, ही डेट पर्टिक्युलर विचारली जाते, 65-66 अशी मधातली डेट तुम्हाला दिली जाईल, त्यामुळे लक्षात ठेवायचं. आणि भारताची आणि मग याचीच परिणिती म्हणजे याचंच जे होतं रिझल्ट म्हणता येईल आपल्याला, तो रिझल्ट म्हणजे असा की भारताने अन्नधान्याची आयात थांबवली 1971पासून. आणि भारतानं सर्वात प्रथम धान्यसुद्धा निर्यात केलं, ते कधी, तर 1975पासून. म्हणजे बघा 1965-66मध्ये हरित क्रांती सुरू झाली, नंतर मोठ्या प्रमाणात उत्पादन आपलं वाढलं आणि आयात थांबवावं लागली आपल्याला. 1971मध्ये आपण बंद केलं आयात करणं, म्हणजे बंद नाही म्हणता येईल तसं, पण कमी प्रमाणात आयात करावी लागली. आणि सर्वात प्रथम धान्यसुद्धा निर्यात केलं 1975मध्ये भारताने. मग एवढं मोठं रिव्हॉल्युशन घडून आणलं, म्हणून आपण त्यांना जनक असं म्हणतो, म्हणून लक्षात ठेवा.
मित्रांनो, तुमच्यासाठी एक महत्त्वाचा प्रश्न आणि ऑब्जेक्टिव्ह आणि प्रश्न विचारला जाईल अशी हमखास गॅरंटी असलेला हा प्रश्न, की आपण बघितलं जगामध्ये जी हरित क्रांती झाली त्याचे जे जनक आहेत ते कोण आहेत? डॉक्टर नॉर्मन बोरलॉग. मग भारतामध्ये हरित क्रांती झाली त्याचे जनक कोण आहेत? डॉक्टर MS स्वामीनाथन. तसंच महाराष्ट्रामध्ये सुद्धा हरित क्रांती आणणारे कुणीतरी असणार आहे. मग ते असणारे कोण? तर त्यांचं नाव तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. ज्यांचा जन्मदिवस तुम्हाला एक हिंट देते, म्हणजे एक लॉजिक सांगते. ज्यांचा जन्मदिवस आपण 1 जुलै 1989 पासून कृषी दिन म्हणून साजरा करतो, असे कोण आणि कोणत्या पिकामध्ये हरित क्रांती घडून आली महाराष्ट्रामध्ये, ते तुम्हाला मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. बापरे! म्हणजे आपण पंजाब या गोष्टीवरून अख्खीची अख्खी हरित क्रांतीची डिटेल माहिती घेतली. परंतु मित्रांनो, हे सगळी माहिती तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाईल आणि परीक्षाभिमुख आहे, म्हणून मी ही माहिती तुम्हाला सांगितली. आता आपण बघू राज्यांचा खत वापराचा उतरता क्रम, म्हणजे राज्य कशा प्रमाणात खतांचा वापर करतात. आपल्याला माहिती आहे आपल्या भारतामध्ये नत्राची कमतरता आहे, म्हणून नत्र आपल्याला सर्वात जास्त म्हणजे सर्वात जास्त मागणी जी आहे ते नत्रासाठीच असते आणि नत्रच आपल्याला जास्त प्रमाणात पिकांना द्यावं लागते, जेणेकरून पिकांची जोमदार वाढ व्हावी, त्याच्यामध्ये सेल डिव्हिजन, सेल इलॉंगेशन सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या चालाव्या, म्हणजे प्लॅन्टचं मेटाबॉलिझम चांगल्या प्रकारे व्हावं यासाठी पण नत्राचा जास्तीत जास्त आपण काय करतो, उपयोग करतो. त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे फॉस्फरस येते. फॉस्फरस नंतर आपण जर विचार केला तर मग पालाश येते. पलाशलाच आपण काय म्हणतो, पोटॅसिक फर्टिलायझर, म्हणजे नत्र, स्फुरद, पलाश, NPK जसा क्रम आहे तसाच परीक्षेमध्ये लिहायचा म्हणजेच काय, टिक करायचा. ओके, आता आपण पुढे जाऊ. खतांचे वेगवेगळे प्रकार पाहू. खतांच्या प्रकारामध्ये आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळते की सेंद्रिय खते असतात, रासायनिक खते असतात आणि तिसरा प्रकार पडतो जैविक खते. आता आपल्याला माहिती आहे सेंद्रिय खते कुठले कुठले असतात. आपण जोर खते, भर खते त्यामध्ये समावेश होतो. आता जोर खते काय, भर खते काय, आपण ते डिटेलमध्ये पाहूच. त्याच्यानंतर आपण जर बघितलं रासायनिक खतामध्ये आपल्याला पाहायला मिळतं नत्र, स्फुरद, पलाश, त्याच्यानंतर बरेचसे जे अमोनिया, डायमोनियम असे वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यामध्ये खतं आपल्याला पाहायला मिळतात. नंतर आपण जीवाणू खतांमध्ये बघितलं तर बॅक्टेरिया वगैरे, जे काही बॅक्टेरिया, फंगस आहे, सॉईलमधले जे काही महत्त्वाचे जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम आहे त्यांच्यापासून हे खतं बनलेली असतात, म्हणून आपण त्यांना जीवाणू खतं असं म्हणतो. आणि जीवाणू खतामध्ये प्रामुख्याने आपण बघतो रायझोबियम आहे, ॲझोटोबॅक्टर आहे, ॲझोस्पिरिलियम आहे, शेवाल आहे, ॲझोला आहे, ॲझोलायनोबेन आहे, बैजेरिंक आहे, असे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला जीवाणू खते पाहायला मिळतात. मित्रांनो, आता आपण खतांचे जे काही प्रकार आहेत ते व्यवस्थितरित्या समजून घेऊ. सुरुवातीला आपण सेंद्रिय खताबद्दल जाणून घेऊ. सेंद्रिय खतामध्ये प्रामुख्याने 2 खतांचे प्रकार पडतात. एक भर खते आणि जोर खते. सुरुवातीला आपण सेंद्रिय खत म्हणजे काय हे समजून घेऊ. सेंद्रिय खते म्हणजे आपण कशाला म्हणू, जे खतं वनस्पती आणि प्राण्यांच्या अवशेषापासून बनलेले असतात त्यांनाच आपण काय म्हणू, सेंद्रिय खते असं म्हणू. आता यामध्ये आपण जर बघितलं भर खते म्हणजे काय, जे मोठ्या प्रमाणावर लागतात, जास्त प्रमाणात लागतात. आपण म्हणतो ना आपल्या शेतात इतके गाडे शेणखत द्यायचं आहे, तितके गाडे शेणखत द्यायचं आहे, म्हणजे गाडे आणि ढीग भराने लागतात, ते कोणते, भर खते. मग भर खतामध्ये जर आपण बघितलं तर याचं पोषण द्रव्याचं प्रमाण मात्र कमी असते आणि हे सावकाश लागू पडतात. परंतु याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे यामुळे जमिनीचा पोत सुधारतो. जमिनीची जी काही जलधारणा शक्ती असते ती सुद्धा यामुळे वाढते. आणि आपण जर बघितलं सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे काही मृदेतील सूक्ष्मजीव असतात त्यांना हे भर खते काय अन्न म्हणून उपयोगी पडतात आणि यामुळेच आपली सूक्ष्मजीवांची काय होते, जमिनीमध्ये वाढ होते आणि मोठ्या प्रमाणात काय होते, आपल्या उत्पादनात वाढ होते. आणि अशाच प्रकारे मित्रांनो आपण जर बघितलं जोर खते आहेत. जोर खते म्हणजे काय, त्याच्या नावातच त्याचा अर्थ आहे. मग जोर म्हणजे काय असणार आहे, यामध्ये प्रामुख्याने पोषण द्रव्याचं प्रमाण कसं असणार आहे, भरखतांच्या मानाने जास्त असणार आहे. नंतर आपण जर बघतो यामध्ये एक्झाम्पल म्हणून काय सांगू शकतो आपण, तर सर्व प्रकारच्या पेंडी आपण बघतो, म्हणजे ढेप असतात वगैरे त्या सगळ्या प्रकारच्या पेंडी वगैरे. नंतर आपण बघतो हाडांचा चुरा, तसंच मासळी खत इत्यादींचा समावेश जो आहे तो जोर खतामध्ये होतो. तर भर खतामध्ये कुठल्या गोष्टींचा समावेश होईल, कंपोस्ट खत आहे, शेणखत आहे इत्यादींचा समावेश भर खतांमध्ये होते. शब्दांमध्ये फसू नका, शब्द लक्षात घ्या आणि शब्दांचे उच्चार नीट ऐका, कारण बऱ्याच वेळा परीक्षांमध्ये घाईघाईमध्ये आपण काय करतो, शब्द बरोबर ऐकत नाही, आहेचं नाही, नाहीचं आहे, किंवा जोरचं भरचं जोर असं होऊ शकते. म्हणून लक्षात ठेवायचं, पेपर सोडवताना बारीक बारीक गोष्टी असतात पण आपला एक मार्क वाचवण्यासाठी महत्त्वाचे असतात.
अशाच प्रकारे मित्रांनो आपण सेंद्रिय शेतीबद्दल थोडक्यात अभ्यासणार आहोत. त्याच्यातले काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आपल्याला जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आणि सेंद्रिय शेती म्हणजेच काय होते? निसर्ग शेती. त्याला पर्यावरणपूरक शेती म्हणतात, इको फ्रेंडली शेती म्हणतात. त्यालाच आपण ऑर्गॅनिक फार्मिंग इंग्लिशमध्ये असं म्हणतो, एन्व्हायरमेंट फार्मिंगसुद्धा म्हणतो आणि शाश्वत शेतीसुद्धा म्हणतो, कारण की सेंद्रिय शेती दीर्घ काळापर्यंत टिकते म्हणून. अशा प्रकारे वेगवेगळे नावं त्याला आहेत आणि त्याचे जनक आपल्याला पाहायचे आहेत ते कोण आहे म्हणून. तर लक्षात ठेवा मित्रांनो, परीक्षेमध्ये ऑब्जेक्टिव्ह म्हणून विचारलेला आहे. मागील परीक्षांमध्ये बऱ्याच वेळा 2-4 वेळा हा प्रश्न येऊन गेलेला आहे. निसर्ग शेतीचा म्हणजे सेंद्रिय शेतीचा जनक आपण मसनाबू फुकुओका यांना म्हणतो आणि ती मूळचे जपानचे आहेत. आणि त्यांनी एक पुस्तक लिहिलं आहे. त्याच्यामध्ये त्या पुस्तकाचं नाव आहे वन स्ट्रॉ रिव्होल्युशन. आणि यामध्ये त्यांनी नैसर्गिक शेतीची तत्त्वे सांगितलेली आहे. म्हणजे नैसर्गिक शेती कशा पद्धतीने करायला पाहिजे. त्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की जमिनीची मशागत न करणे, रासायनिक असेंद्रिय खते न वापरणे, तणनाशक न वापरणे, अशा जे काही गोष्टी आहेत त्यांनी सांगितलेल्या आहेत. परंतु आत्ताच्या काळामध्ये ह्या गोष्टी एकदम पुरेपूर अशा शक्य नाहीत. यासाठी आपल्याला पूरक सेंद्रिय शेती प्लस रासायनिक शेती दोन्ही पद्धतीचा अवलंब करावा लागेल. कारण की आपण बऱ्याच पुढे हरित क्रांतीमुळे आपण काय झालं, जास्त प्रमाणात खतांचा वापर आणि आपल्या जमिनीची उत्पादकता आणि त्याची जे लेवल आहे खतांची डोस घेण्याची ती लेवलसुद्धा वाढलेली आहे. म्हणून आपल्याला जर आता सेंद्रिय शेती जर करायची असेल तर मोठ्या प्रमाणात आपल्याला काय करावं लागेल आणि यासाठी एक रिव्हॉल्युशनच गरजेचं आहे. म्हणजे मोठी क्रांतीच करावी लागेल. परंतु तरीसुद्धा पूर्णपणे सेंद्रिय शेती शक्य नाही. म्हणजे एखाद्या लेवलवर आपण करू शकतो. एखादा राज्य, एखाद्या पातळीवर, पूर्ण देश पातळीवर सेंद्रिय शेती असं जर केली तर अन्नधान्याची टंचाई नक्कीच भासू शकते. आणि जर याला म्हटलं, कारण का आपण जर बघतो की आपल्या देशामध्ये लघु शेतकरी खूप प्रमाणात आहेत. म्हणजे कमी हेक्टर शेती असणारे आहेत आणि सीमांत शेतकरी खूप जास्त प्रमाणात आहे. आणि शेतकऱ्यांना बियाणे खरेदी करण्यासाठी त्यांचा पोटापाण्याचाच प्रश्न खूप मोठा असतो. आणि सेंद्रिय शेती म्हटलं तर ते 2-4 वर्ष जे काही नुकसान होते आणि पीक भरून काढण्यासाठी जे काही त्याच्याकडे इकॉनॉमिकचा जो काही बॅकग्राऊंड असतो तो नसतो. म्हणून ह्या गोष्टी छोट्या शेतकऱ्यांसाठी खूप कठीण असतात. तुम्ही वैयक्तिक लेवलवर नक्कीच करू शकता. चला तर मित्रांनो, आपण आपला मुद्दा भटकतोय म्हणून आता आपण आपल्या मुद्द्यावर जाऊ. आपण कंपोस्ट खत याबद्दल थोडक्यात पाहू. मित्रांनो, सुरुवातीला आपण कंपोस्ट खत म्हणजे काय याबद्दल थोडक्यात समजून घेऊ. शेतीत तयार होणारे सेंद्रिय पदार्थ शास्त्रीय पद्धतीने जीवाणूंच्या सहाय्याने कुजवून तयार होणारे खत म्हणजे काय होते? कंपोस्ट खत होते. म्हणजेच बघा, सेंद्रिय पदार्थ आपण सेंद्रिय खते बघितले, पण हे जर शास्त्रीय पद्धतीने म्हणजे गड्डा करून, त्याच्यानंतर बेंगलोर पद्धत आहे, नाफेड पद्धत आहे, वेगवेगळ्या पद्धती आहे, त्याच्यानुसार जर आपण शास्त्रीय पद्धतीने त्याचं कुजवून त्यापासून जर खत तयार करत असू आणि त्याच्यासाठी जीवाणूंची सहायता घेत असो तर त्याला आपण काय म्हणतो? कंपोस्ट खत असं म्हणतो. आपण कंपोस्ट खत तयार करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती पाहू. त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते इंदोर पद्धत आहे, बेंगलोर पद्धत आहे, नाफेड पद्धत आहे, सिंथेटिक पद्धत आहे, तसंच यांत्रिक पद्धत आहे. अशा वेगवेगळ्या पद्धती कंपोस्ट खत तयार करण्याच्या आहे. आणि या प्रत्येक पद्धतीवर प्रश्न पडलेला आहे म्हणून सांगते की इंदोर पद्धत आहे. असा प्रश्न पडलेला आहे की इंदोर पद्धत आहे. इंदोर पद्धतीची जी सुरुवात आहे ते कोणी केली आणि त्याचे जनक कोण? तर होवार्ड आणि वाऊ आहेत, ते जे इंदोर पद्धतीचे जनक आहेत. आणि इंदोर पद्धतीमध्ये आपण जर बघितलं तर ढीग पद्धत आहे आणि खड्डा पद्धत इत्यादींचा समावेश होतो. पुढचा प्रश्न आपण बघू की बेंगलोर पद्धत आहे. बेंगलोर पद्धत ही जी आहे, महत्त्वाचा ऑब्जेक्टिव्ह म्हणजे भारतात सर्वात जास्त प्रचलित असणारी ही पद्धत आहे. आणि याचे जे जनक आहेत ते कोण आहे? कोणी सुरू केली ही पद्धत? तर आचार्य यांनी ही पद्धत सुरू केली. आणि तसंच आपण पुढे जर विचार केला तर नाफेड ही पद्धत आहे. नाफेड पद्धतीमध्ये कोणी सुरू केली? यवतमाळचे जे काही होते श्री पंढरी पांडे असं त्यांना आपण म्हणतो. ते यवतमाळचे होते मुळात आणि त्यांनी ही पद्धत सुरू केली, नाफेड पद्धत. नंतर सिंथेटिक पद्धत आहे, यांत्रिक पद्धत आहे, अशा प्रकारच्या कंपोस्ट तयार करण्याच्या पद्धती आहेत. मित्रांनो, तसं बघितलं तर या सगळ्या कंपोस्ट करण्याच्या पद्धती आहेत, आपण अभ्यासल्या आहेत, त्याच्या पद्धती आहेत आणि डिटेलमध्ये आहेत त्या गोष्टी सगळ्या. परंतु पेपरमध्ये पद्धत विचारत नाही, प्रक्रिया विचारत नाही, डायरेक्ट ऑब्जेक्टिव्ह विचारतात आणि वन लाईनर विचारतात. म्हणून जे जे महत्त्वाचं आहे ते मी तुम्हाला याबद्दल सांगितलं. आणखी परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे विविध प्रकारचे खतं आहेत. म्हणजे सेंद्रिय खत आहे, कंपोस्ट खत आहे, हिरवळीचे खत आहेत आणि त्या खतांमध्ये किती प्रमाणात नत्र, स्फुरद आणि पालाश आहे त्याचं कंटेंट विचारलं जाते. प्रामुख्याने आपण महत्त्वाचे जे काही आहेत तो चार्ट इथे घेतलेला आहे, समोर तुम्हाला दिसतच असेल. त्यामध्ये आपण बघतो की शेणखत आहे. शेणखतामध्ये 0.56% नत्र, 0.35% स्फुरद म्हणजे स्काय फॉस्फरस आणि 0.78% पालाश. ह्या सगळ्या फॅक्च्युअल गोष्टी आहेत. मग हा डेटा करायचा का? तर हा प्रत्येक गोष्टीवर प्रश्न पडलेला आहे म्हणून हा डेटा करणे महत्त्वाचे आहे.
पुढे जर आपण बघितलं तर कंपोस्ट खताबद्दल सांगितलेलं आहे. आपल्याला माहिती आहे शेणखतापेक्षा कंपोस्ट खत हे जास्त जे प्रॅक्टिकल आपण जर विचार केला तर शेणखतापेक्षा कंपोस्ट खतामध्ये जास्त कंटेन आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे नत्र पण 0.80% पाहायला मिळते, नंतर स्फुरद 0.65% आणि पालाश 1% आपल्याला कंपोस्ट खतामध्ये पाहायला मिळते. समोर आपण हिरवडीचं खत पाहू. यावर प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे जे ऑप्शन होते ऑप्शनमध्ये कंपोस्ट खत, हे शेणखत आणि हिरवडीचं खत असे वेगवेगळे ऑप्शन दिले होते, म्हणून आपल्याला ऑप्शनचं सुद्धा ॲनालिसिस करणं गरजेचं आहे. आता आपण हिरवडीच्या खताबद्दल पाहू. हिरवडीच्या खतामध्ये 0.65% नत्र, 1% स्फुरद आणि 0.70% पालाश आहे. नंतर आपण जर विचारतो एरंडी खतामध्ये किती प्रमाणात नत्र, स्फुरद, पालाश आहे. आता आपण एरंडी पेंटमधलं नत्र, स्फुरद आणि पालाश पाहून. एरंडी पेंटमध्ये 4.50% नत्र आहे, 1.70% स्फुरद आहे आणि 0.70% पालाश आहे. कारण की हे कशामध्ये येतात, जोर खतांमध्ये येतात पेंट, म्हणून याच्यामध्ये पोषण द्रव्याचं प्रमाण कसं असणार आहे, जास्त असणार आहे. पुढे आपण करंज पेंट बघितली तर करंज पेंटमध्ये 3.90% नत्र, 0.90% स्फुरद आणि 1.20% पालाश अशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळते. निंबोडी पेंट महत्त्वाची आहे आणि यावर प्रश्न पडलेले आहेत. निंबोडी पेंटमध्ये सगळ्यात जास्त नत्र आपल्याला पाहायला मिळते इथे 5%, नंतर स्फुरद 1% आणि 1.5% आपल्याला पालाश पाहायला मिळते. पुढे आपण करडई पेंट पाहू. करडई पेंटमध्ये 4.90% नत्र, 1.40% स्फुरद आणि 1.20% पालाश आपल्याला पाहायला मिळते. आपण जर बघितलं सरकी पेंटमध्ये 6.40% नत्र, 2.80% स्फुरद आणि 2.50% पालाश पाहायला मिळते. पुढे जर आपण बघितलं भुईमुंग पेंट आहे. भुईमुंग पेंटमध्ये 7.10% नत्र, 1.40% स्फुरद आणि 1.30% पालाश पाहायला मिळते. तसंच आपण सोनखताबद्दल बघितलं. सोनखतामध्ये 1.30% नत्र, 1.10% स्फुरद आणि 0.35% पालाश पाहायला मिळते. पुढे आपण बघतो कोंबडी खत आहे. कोंबडी खतावर प्रश्न पडलेला आहे, म्हणून लक्षात ठेवा. हाडांचा चुरावर सुद्धा प्रश्न पडलेला आहे. मासळी खतवर, म्हणजे यामध्ये प्रत्येक गोष्टीवर कुठल्या ना कुठल्या टॉपिकवर प्रश्न पडतेच, म्हणून लक्षात ठेवा. प्रत्येक पॉईंट महत्त्वाचा आहे आणि या लेक्चरमधला नाही, जे काही लेक्चर अपलोडेड केलं आहे त्या प्रत्येक गोष्टीवर ऑब्जेक्टिव्ह पडलेला आहे, म्हणूनच मी परीक्षाभिमुख ह्या सगळ्या गोष्टी घेत आहे. आता आपण कोंबडी खतामध्ये किती प्रमाणात नत्र, स्फुरद आणि पालाश असते ते पाहू. कोंबडी खतामध्ये 3.03% नत्र असते, 2.63% स्फुरद आणि 1.40% पालाश पाहायला मिळते. तसंच जर आपण हाडांचा चुरा बघितला तर हाडांच्या चुरामध्ये 3.50% नत्र, 21.50% स्फुरद आणि 0.00% म्हणजे यामध्ये पालाश पाहायला मिळत नाही, फक्त नत्र आणि स्फुरदच आहे. आणि आपला ऑब्जेक्टिव्ह म्हणजे 21.50% हाडांच्या चुरामध्ये स्फुरद पाहायला मिळते, हा आपला ऑब्जेक्टिव्ह आहे, म्हणून लक्षात ठेवा. समोर आपण मासळी खत पाहू. मासळी खतमध्ये 4.10% नत्र, 0.90% स्फुरद आणि 0.30% पालाश पाहायला मिळते. अशा प्रकारे मित्रांनो हे कंटेंट कसंही करा, पण लक्षात ठेवा परीक्षेमध्ये यावर प्रश्न विचारला जातो. आता आपण समोर पाहू. आपण आता जीवाणू खतांचा अभ्यास करणार आहोत. यामध्ये सर्वात पहिले आपण बघतो की रायझोबियम म्हणजेच काय. रायझोबियम खत आहे आणि आपल्याला माहिती आहे रायझोबियम आहे म्हणजे कशाचा संबंध आला, द्विदल वर्गीय. द्विदल म्हणजे काय, ज्याचे 2 दले होतात असे, म्हणजेच काय कडधान्य वर्गीय म्हणू शकतो किंवा डाळ वर्गीय पिकं आपण अशी म्हणू शकतो. त्यांच्या मुळांवर गाठींमध्ये हे जीवाणू आपल्याला पाहायला मिळतात. हे जे जीवाणू आहेत ते अन्न वनस्पतीकडून घेतात व हवेतील मुक्त नायट्रोजनचे स्थिरीकरण करून अमोनियाच्या रूपाने वनस्पतीला म्हणजे मुळावाटे पुरवतात. म्हणजेच काय होते, सहजीवी पद्धतीने हे पिकांसोबत जीवन जगतात. म्हणजे पिकांकडून हे घेतात तर हे पिकांना काहीतरी देतात, म्हणजे तू मला दे आणि मी तुला देतो, अशा प्रकारचं याचं सहजीवी पद्धतीने जे असते ते जीवन असते. आणि तसं जर बघितलं तर हे मुळांवरील आपण जर बघितलं एका गाठीत जर विचार केला तर हजारो नाही तर लाखो जीवाणू असतात. आणि पूर्ण वाढलेल्या ज्या काही गाठी असतात त्या ज्या गाठी असतात लेग हिमोग्लोबिनमुळे कशा दिसतात, गुलाबी रंगाच्या दिसतात, हे आपल्याला माहिती असायला हवं. पुढे जर आपण बघितलं तर ॲझोस्पिरिलम नावाचे जीवाणू असतात आणि हे जीवाणू सहयोगी असोसिएशन पद्धतीने राहतात. म्हणजे कसं, हे जीवाणू तृणधान्याच्या किंवा भाजीपालांच्या पिकांच्या मुळामध्ये आणि मुळाभोवती नत्र स्थिर करण्याचं जे काही कार्य करतात. आणि हे ॲझोटोबॅक्टर जीवाणूपेक्षा जर आपण विचार केला 1.5 ते 2 पट नत्र जास्त पिकांना पुरवतात. ॲझोटोबॅक्टरपेक्षा सुद्धा 1.5-2 पट नत्र
हे पिकांना पुरवतात, म्हणून ऑब्जेक्टिव्ह म्हणून लक्षात ठेवा. समोर आपण ॲझोटोबॅक्टर जीवाणूबद्दल पाहू. ॲझोटोबॅक्टर जीवाणू म्हणजे कसे राहतात, तर असहजीवी पद्धतीने राहतात. म्हणजेच काय, नॉन सिम्बायोटिक, म्हणजे पिकांसोबत कुठल्याही प्रकारचं असोसिएशन करत नाही. हे स्वतंत्ररित्या राहतात. मग यामध्ये आपण जर बघितलं कोणत्या पिकामध्ये राहतात, एकदल आणि तृणधान्यवर्गीय, म्हणजे डाळवर्गीय पिकं असू दे, म्हणजेच काय कडधान्य आहे किंवा द्विदल वर्गीय आपण असं म्हणतो, या पिकांचा समावेश यात होत नाही. तर कोणाचा होतो, एकदल पिके आहे आणि तृणधान्यवर्गीय पिके आहे, यांचा समावेश यामध्ये होतो. आणि आपण जर बघितलं तर हे असहजीवी पद्धतीने राहतात. हा सुद्धा ऑब्जेक्टिव्ह आहे, म्हणून लक्षात ठेवा. आणि यामध्ये एक्झाम्पल जर आपण बघितले तर ज्वारी, बाजरी, ऊस, मका, कापूस इत्यादी यामध्ये एक्झाम्पल आपल्याला पाहायला मिळतात. पुढे जर आपण बघितलं तर बैजेरिंकिया नावाचा बॅक्टेरिया. आता हा कसा राहतो, असहजीवी पद्धतीने राहतो. आणि मुख्यतः जर आपण हे जीवाणू बघितले बैजेरिंकिया, तर हे आपल्याला आम्लधर्मी जमिनीत पाहायला मिळतात. मग आम्लधर्मी जमिनी कशा होतात, जेथे जास्त पावसाचं प्रमाण असेल अशा ठिकाणी जास्त प्रमाणात जमिनी काय होतात, आम्लधर्मी होतात. कारण की त्यामध्ये हायड्रोजन प्लस आयनांचं संख्या काय होते, वाढत जाते. म्हणून तिथे जमिनी कशा होतात, आम्लधर्मी होतात. तर आम्लधर्मी जमिनी असल्या तर त्यांच्या सुधारण्यासाठी आपण काय वापरतो किंवा काय करतो, हे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. याआधी आपण एक लेक्चर घेतलेलं आहे, त्या लेक्चरमध्ये आपण हे सांगितलं होतं, मृदा आणि जलसंधारणाशी रिलेटेड. तसंच सॉईलशी रिलेटेड जे पहिलं लेक्चर होतं त्यामध्ये सुद्धा आपण या गोष्टी सांगितल्या होत्या, म्हणून तुम्ही लेक्चर पाहू शकता. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. समोर आपण आता निळे हिरवे शेवाळ याबद्दल बघणार आहोत. निळे हिरवे शेवाळ आपण जर बघितले, त्यामध्ये जो हिरवा रंग असतो तो हरित द्रव्यामुळे येतो आणि निळा रंग असतो तो फायकोसायनिनमुळे येतो, हे आपल्याला माहिती आहे. आता समोर आपण ॲझोलाबद्दल पाहू. ॲझोला म्हणजे आपल्याला माहिती आहे, ॲझोला जर आपण बघितलं, ॲझोला हे पान वनस्पती आहे आणि नेचवर्गीय गटामध्ये मोडते. निळे हिरवे शेवाळ सोबत ती सहयोगी पद्धतीने वाढते आणि अन्न तयार करते. शेवाळ हे जे असतात ते हवेतील नत्र स्थिर करतात आणि ॲझोलात साठवतात. आणि ॲझोला जे आहे, ॲझोलामध्ये आपण जर बघितलं तर प्रतिवर्षी प्रति हेक्टरी 20 ते 40 क्विंटल नत्र मिळू शकते. आणि भारतात ॲझोला पिनाटा ही जी जात आहे ते सर्वत्र प्रसिद्ध आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ॲझोला जे आहे जनावरांच्या खाद्यातसुद्धा वापरतात, त्यामुळे दुधाचे जे उत्पादन आहे ते मोठ्या प्रमाणावर वाढते, म्हणजे चांगल्या प्रकारे वाढते. आता यामध्ये आपण समोर स्फुरद विरघळणारे जीवाणू बघणार आहोत. स्फुरद विरघळणारे जे काही जीवाणू आहे त्या जीवाणूंनाच आपण फॉस्फेट सोल्युबिलायझर असं म्हणतो, म्हणजेच काय, PSB असं सुद्धा म्हणतो. तुम्ही एक गोष्ट नोटीस केली आहे का, जेव्हा शेतकरी शेतात खते टाकतात त्यावेळेस ते सिंगल सुपर फॉस्फेट असो किंवा म्हणजे फॉस्फेटिक किंवा स्फुरदयुक्त जे काही फर्टिलायझर असतील, खते असतील, त्याचं ते आधी अप्लिकेशन करतात. मग ते असे का करत असतील, कारण काय आहे, स्फुरदयुक्त जे काही खते असतील ते लवकर जमिनीत विरघळत नाही, यासाठी काय होते, त्याला लवकर टाकतात जेणेकरून मग ते पिकांना ज्या काळात गरज असते त्या काळात ते उपयुक्त व्हावे. परंतु आपण जर याआधी समजा स्फुरदयुक्त जे काही खते आहे ते अप्लिकेशन केलं नसेल आणि PSB जर मुळांना लावलं असेल किंवा त्याची जर बीज प्रक्रिया केली असेल, तर हे जे PSBवाले जीवाणू आहेत ते काय करतात, जे काही स्फुरदयुक्त खतं असतील किंवा स्फुरदयुक्त जे काही मटेरियल असतील जमिनीमध्ये, ते पिकांना लवकर अवेलेबल करून देतात, म्हणजे उपलब्ध करून देतात, ज्यामुळे पिकाचं उत्पादन वाढण्यास काय होते, मदत होते. म्हणूनच आपण त्याला PSB म्हणजेच काय, फॉस्फेट सोल्युबिलायझर असं म्हणतो. आता काही जीवाणू आहेत जे सायट्रिक आम्ल, लॅक्टिक आम्ल, सिलिक आम्ल, फ्युमॅरिक आम्ल, फॉस्फेट आम्ल जे आहे द्रवात रूपांतर करून पिकांना उपलब्ध करून देतात. तसं जर आपण बघितलं तर स्फुरद विरघळणारे जीवाणू तुम्हाला विचारू शकतात परीक्षेमध्ये, त्यामध्ये बॅसिलस, सुडोमोनोस, ॲक्रोमोबॅक्टर अशा म्हणजे इत्यादी बॅक्टेरियांचा त्यामध्ये समावेश होतो. आणि स्फुरद विरघळणारे जीवाणू खते जर आपण वापरली तर उत्पादनात होणारी वाढ जर आपण बघितली तर ती सोयाबीन व भुईमूग पिकामध्ये 20% हरभरा पिकामध्ये 23% 23 ते जवळजवळ 33% आणि बटाटा पिकामध्ये तिथं खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे 60 ते 70% वाढ होऊ शकते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावर प्रश्न विचारलेला आहे ऑब्जेक्टिव्ह, तो म्हणजे स्फुरद विरघळणारी बुरशी कुठली आहे, तर VA मायकोरायझा ही जी आहे ती स्फुरद विरघळणारी बुरशी आहे, म्हणून लक्षात ठेवा. आता त्यामध्ये आणखी आहेत की कुठल्या कुठल्या बुरश्या आणखी येतात त्यामध्ये, तर ॲस्परेजिलस आहे, पेनिसिलियम आहे, रायझोपस आहे, स्ट्रेप्टोमायसिन आहे आणि या सगळ्यांना VA मायकोरायझा या गटामध्ये मोडतात. म्हणजेच कोणत्या, स्फुरद विरघळणाऱ्या बुरशी या गटामध्ये त्या मोडतात, म्हणून लक्षात ठेवा.
आणि आणखी एक ऑब्जेक्टिव्ह आहे जो परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. ICR आहे. आपल्याला माहिती आहे ICRचे मुख्यालय दिल्ली येथे आहे. आणि ICRने 1983 पासून स्फुरत विरघळणारे जे काही जीवाणू आहे त्याचं संशोधन सुरू केलं होतं. आणि अशा जीवाणूंचं आपण जे कल्चर असते त्या कल्चर किंवा ते खत असते त्याला आपण काय म्हणतो, मायक्रोफॉस कल्चर असं सुद्धा म्हणतो. म्हणून लक्षात ठेवा. आणि आपण ICR आहे, MCR आहे, तसेच ज्या काही संस्था आहेत, नाफेड आहे, नंतर काय म्हणते आपल्याला नाबार्ड आहे, या प्रत्येकबद्दल आपण एक सेपरेट व्हिडिओ घेणार आहोत ज्यामध्ये त्या संस्था त्या संस्था खूप वेळा परीक्षेमध्ये विचारतात. म्हणून त्या संस्थांबद्दल आपण एक सेपरेट लेक्चर घेऊ. आता आपण समोर बघणार आहोत. आधी लेक्चरमध्ये सुद्धा मित्रांनो मी युरियाबद्दल काही थोडक्यात गोष्टी सांगितल्या होत्या. म्हणजे इथे आपण महत्त्वाचे मुद्दे बघणार आहोत. आपण बघितलं होतं युरियाचं 3 फॉर्ममध्ये अवेलेबल असतो. एक अमाइड आणि अमोनिया आणि नायट्रेट फॉर्ममध्ये. आता अमोनिया फॉर्ममध्ये आपल्याला माहिती आहे तर कोण घेते, तर अमोनिया फॉर्ममध्ये भात शेतीला म्हणजे नत्र पुरवल्या जाते किंवा नत्र ते घेतात त्या फॉर्ममध्ये, कोणत्या अमोनिया फॉर्ममध्ये. बाकी जे पिकं आहेत ते नायट्रेट फॉर्ममध्ये घेतात. आता आणखी यामध्ये महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे आपण जर बघितलं तर नत्र तिन्ही फॉर्ममध्ये घेणाऱ्या सुद्धा वनस्पती आहेत. त्यामध्ये आपण बघतो बटाटा आहे, शुगर बीट आहे, अननस आहे इत्यादींचा समावेश त्यामध्ये होतो. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक ऑब्जेक्टिव्ह विचारला होता की स्टार्च निर्मितीसाठी रिकाम जागा या घटकाची आवश्यकता असते. तर लक्षात ठेवा, स्टार्च निर्मिती जर आपल्याला करायची आहे तर कशाची गरज असते, तर पोटॅशियमची गरज असते. आता तुम्ही मला स्टार्च कंटेन असणारे जे काही फळ आहे ते तुम्हाला कमेंटमध्ये सांगा. आता फॅमिली तुम्हाला सांगते सोलॅन्सिया फॅमिलीशी ते बिलॉंग करतात, ज्याच्यामध्ये स्टार्च कंटेन असते. आणि स्टार्च कंटेन असल्यामुळेच आपण ते फळं किंवा त्या गोष्टी काय उपवासासाठी घेतो. मग आता त्याच्यामध्ये कोण असेल, एक्झाम्पल मीच सांगते, जसं बटाटा आहे, मिरची आहे, यामध्ये कसं सोलॅन्सिया फॅमिलीशी बिलॉंग करतात आणि त्यामध्ये कशाचं कंटेन असते, तर स्टार्चचं कंटेन असते. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की प्रमुख अन्नद्रव्य आहेत, जे 16 अन्नद्रव्य आहेत, त्यांचा पिकांच्या वाढीसाठी म्हणजे आवश्यक असतात ते. आणि ते सर्व अन्नद्रव्य आपण बघितले होते. तो एक लेक्चर आहे कृषी मूलतत्वे नावाचं, आणि त्याची लिंक जी आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईन. त्यामध्ये आपण बघितले होते 16 प्रमुख अन्नद्रव्ये, त्याच्यामध्ये कशामध्ये किती कंटेन आहे, प्रायमरी कोणते, बेसिक अन्नद्रव्य कोणते, प्रायमरी कोणते, सेकंडरी कोणते, मायक्रो कोणते, मॅक्रो कोणते, ह्या सगळ्या गोष्टी आपण तिथे शिकलेलो आहोत. ते लेक्चर तुम्ही पाहू शकता. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. आता आपण हे जे अन्नद्रव्य आहे, या अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे किंवा आवश्यक म्हणजे पिकांना कशाप्रकारे आवश्यक आहेत याचं आपण इथे ॲनालिसिस करणार आहोत. आणि यावर प्रश्न पडलेले आहेत, म्हणून लक्षात ठेवा. हा चार्ट तुम्हाला पाठच असायला पाहिजे. सुरुवातीला आपण नत्र या अन्नद्रव्याबद्दल पाहू. नत्र आपल्याला माहिती आहे हरितद्रव्याच्या निर्मितीसाठी आणि पालवीला हिरवा रंग येतो नत्रामुळे, म्हणून हे आवश्यक आहे. आता नत्र जर नसलं तर पिकांचं काय होईल, झाडांची पाने पिवळी होतात, मुळांची व झाडांची वाढ थांबते. आणि नत्र जर कमी असेल तर त्यासाठी 1% युरियाची फवारणी करतात, म्हणून लक्षात घ्या. आता समोर आपण स्फुरदबद्दल पाहू. स्फुरदबद्दल आपण जर विचार केला तर पाणी जे आहे ते वनस्पतीचे श्वसन, वाढ आणि उत्पत्तीत महत्त्वाचे कार्य करते. जोमदार वाढ होण्यासाठी स्फुरद महत्त्वाचे असते. आणि मग आता स्फुरद नसेल तर काय होईल, पाने हिरवट लांबट होऊन वाढ खुंटते, पानांची मागील बाजू जांभळट होते. त्यासाठी 1% डाय अमोनियम फॉस्फेटची फवारणी करावी लागते. पुढे आपण पालाश या अन्नद्रव्याबद्दल पाहू. पालाशबद्दल बऱ्याच वेळा विचारलेलं आहे. पालाश जे आहे ते थंडीपासून त्याचप्रमाणे रोग आहे, कीड आहे, प्रतिकार क्षमता वाढवते. लक्षात ठेवा, रोग प्रतिकार क्षमता कुठला अन्नद्रव्य वाढवतो, म्हणून तुम्हाला पालाश टिक करायचा आहे. आणि पालाश जर नसेल तर काय होईल, मग पानांच्या कळा जे असतील ते आजूबाजूची काही कळा असेल ते तांबटसर होतील, पानांवर तांबडे पांढरे पिवळे डाग पडतील, खोड आखड होईल, शेंडे गळतील. मग याच्यासाठी काय करायचं, उपाययोजना काय करायच्या, तर 5% सल्फेट ऑफ पोटॅशची फवारणी पालाशच्या कमतरतेसाठी करावी लागते. समोर आपण गंधक पाहू. गंधक अत्यंत महत्त्वाचा आहे आणि यावर प्रश्न पडलेले आहेत. आता आपण सल्फर म्हणजेच काय, गंधक याच्याबद्दल पाहू. आता गंधक कशामध्ये असते तुम्हाला माहिती आहे का, म्हणजे शेतकऱ्यांच्या घरचं जर आपण विचार केला तर राख जी असते ना, त्या राखीमध्ये सल्फरचं कंटेन असते. आणि बरेचसे शेतकरी आपल्या शेतामध्ये राख टाकतात. ते कशामुळे, या गंधकचं कंटेन असते, त्यामध्ये सल्फर असते, म्हणूनच शेतकरी राखीचं ॲप्लिकेशन करतात. तसंच जर आपण बघितलं याऐवजी आपण जिप्समसुद्धा टाकू शकतो, कारण की सल्फर तसं महाग पडते आणि जिप्सम स्वस्त पडते. आधी कृषी विज्ञान केंद्र आहे वगैरे त्यामध्ये भेटायचं, पण आता बंद झालेलं आहे.
आता गंधक काय काम करते मग? गंधक जे आहे पाण्यात हरितद्रव्य तयार करणे, तेलबियामध्ये तेलाचं प्रमाण वाढवणे, द्विदल वर्गीय जे काही मुळात गाठी तयार करणे, याचं काम जे आहे ते गंधक करत असते. मग आता गंधक नसेल तर काय होईल? तर गंधक नसेल तर काय? झाडांच्या कोवळ्या पानांचा मूळचा जो हिरवा रंग आहे तो कमी होऊन जाईल. पाने जे आहेत ते पिवळे पडतील आणि हेक्टरी आपण अशा वेळेस काय करायला पाहिजे? 20 ते 40 किलो गंधक जे आहे ते जमिनीतून द्यायला पाहिजे. आता समोर आपण कॅल्शियम पाहू. कॅल्शियमचं काय असते? आपल्या मानवामध्ये आपण बघतो की कॅल्शियम हाडामासांसाठी किंवा दाताची किंवा जे काही हाडं असतील त्यामध्ये ते सुरळीत आणि चांगल्या प्रकारे राहण्यासाठी कॅल्शियमची आवश्यकता असते. आणि कॅल्शियम नसेल तर आपण वीक होतो. बोन जे होतात ते आपले कसे होतात? वीक होऊन जातात आणि ॲनिमिया वगैरे आपल्याला त्रास पाहायला मिळतो. आता मानवामध्ये तर आपण बघितलं की कॅल्शियम असं काम करतं, पण पिकामध्ये काय काम करतं? तर लक्षात ठेवा, पेशींची वाढ करणे, पेशीचं विभाजन करणे, पेशींना बळकटी देण्याचं काम काय करत असतं? कॅल्शियम करत असतं. मग आता कॅल्शियमची कमतरता पिकांमध्ये झाली तर काय होणार? आता जर आपण बघितलं कॅल्शियम अभावी पिकांमध्ये काय होणार आहे? अशक्तपणा म्हणजेच काय? वीकनेस म्हणजेच काय? पेशींची वाढ चांगली होणार नाही, पिकं दिसायला चांगली दिसणार नाहीत आणि त्यामध्ये उत्पादनसुद्धा आपलं घटेल. नंतर आपण बघतो समोरचं जर जस्त जस्त कशासाठी महत्त्वाचा असतो? तर स्टार्चचं निर्मिती करण्यासाठी जस्ताचा महत्त्वाचा असतो, म्हणून लक्षात ठेवा. आणखी आता जर समजा जस्त जर कमी असेल तर काय होईल? पाणी जे असतील पाणी काय होतील? लहान होऊन ते शिरांमधील भाग जो होईल तो पिवळा होईल, ठिकठिकाणी वाढलेले दिसतील. याच्यासाठी झिंक सल्फेट आपण जमिनीमधून देतो. आता जस्त आपल्याला माहिती आहे आपल्या जमिनीमध्ये झिंकची कमतरता खूप कमी आहे. म्हणजे मायक्रो एलिमेंटपैकी आपण बघितलं, मॅक्रो नाही म्हणत आहे मी, मायक्रो एलिमेंटपैकी जर आपण बघितलं तर झिंकची कमतरता आपल्याला सर्वात जास्त भारतीय मृदेमध्ये पाहायला मिळते. आणि झिंकचं ॲप्लिकेशन आपण बऱ्याच वेळा जे काही म्हणजे शेतकरी असतात सूक्ष्म अन्नद्रव्य आपल्याला पुरवताना दिसतात, त्यामध्ये झिंकचं ॲप्लिकेशन चांगल्या प्रकारे करतात. समोरचा महत्त्वाचं अन्नद्रव्य म्हणजे तांबे. तांबे कशासाठी असते? अजीवनसत्व निर्माण करण्यासाठी तांब्याची आवश्यकता असते. आणि तांबे नसेल तर मग काय होईल? झाडांना डायबॅक नावाचा रोग होतो, झाडांची वाढ कमी होते म्हणजे आणि तसेच पाने लगेच गळतात. यासाठी काय करायचं? मोरचूद 4 ग्रॅम प्रति 1 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करायची, ज्यामुळे तांब्याचा जो काही कमतरता असेल ते भरून निघेल. आता समोर जर आपण बघितलं तर बोरान आहे. बोरानची काय गरज आहे? तर नवीन पेशीची वाढ करण्यासाठी तसंच पराग सिंचन आणि परागकणात वाढ करण्यासाठी बोरांची आवश्यकता असते. आणखी पुढचा जर विचार केला तर मॅग्नीज आहे. मॅग्नीजचं म्हटलं तर मॅग्नीजच्या बाबतीत आपण बघितलं तर नत्रसंचयन आहे आणि जे काही एन्झाईम्स आहेत त्यांना चालना देण्यासाठी मॅग्नीजची आवश्यकता असते. काही 1-2 गोष्टी सुटल्या होत्या त्या जर आपण बघितल्या तर बोरान आहे. बोरानच्या बाबतीत की बोरानची कमतरता जर झाडांना दिसून आली, शेंड्याकडील भागात बोरानची कमतरता आणि कमतरतेमुळेच फळे वगैरे तडकणे म्हणजे फळभाज्यांमध्ये जर विचार केला किंवा याच्यामध्ये म्हणजे फळांमध्ये विचार केला तर फळे तडकतात वगैरे अशा प्रकारचे सिम्पटम किंवा लक्षणे दिसून येतात. आता आपण समोर मित्रांनो प्रमुख अन्नद्रव्ये पुरवणारी जी काही खते आहे त्याबद्दल बघणार आहोत. आता प्रमुख अन्नद्रव्ये पुरवणारी खते कुठली कुठली? तर नत्रयुक्त खते आहेत, स्फुरदयुक्त खते आहेत, पालाशयुक्त खते आहेत, तसेच संयुक्त खते आहेत आणि काही कृषी विकासाशी संबंधित महत्त्वाचे खते आहेत ते आपण इथे बघणार आहोत. सुरुवातीला आपण नत्रयुक्त खते पाहू. नत्रयुक्त खतांमध्ये आपण जर बघितलं तर अमोनियम सल्फेट आहे. अमोनियम सल्फेटमध्ये किती नत्र ऑक्साईड असते? तर 20.6% नत्र ऑक्साईड आपल्याला पाहायला मिळते. आता इथे आपण नत्रयुक्तच खते बघत आहोत, म्हणजे स्फुरद आणि पालाश येण्याचं काहीच याच्यामध्ये काम नाही, म्हणून लक्षात ठेवा. नत्रयुक्त खतामध्ये काय काय असणार आहे? अमोनियम सल्फेट आपण बघितलं. आता समोर आपण बघू कॅल्शियम अमोनियम नायट्रेट. किती टक्के नत्र असते? 25.0%. म्हणजेच काय? 25% नत्र ऑक्साईड त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. अमोनियम सल्फेटमध्ये किती टक्के अमोनियम सल्फेट नायट्रेटमध्ये 26% नत्र ऑक्साईड पाहायला मिळते. आणि युरियामध्ये हा आपला ऑब्जेक्टिव्ह आहे आणि प्रत्येक परीक्षेमध्ये जवळजवळ यावर प्रश्न पडलेला आहे की युरियामध्ये किती प्रमाणात नत्र ऑक्साईड असते? तर 46% नत्र ऑक्साईड असते, म्हणून हा ऑब्जेक्टिव्ह लक्षात ठेवा. आता समोर आपण स्फुरदयुक्त खते बघणार आहोत. स्फुरदयुक्त म्हणजे कोणते? फॉस्फरस फर्टिलायझर. आता ते कोणते? सिंगल सुपर फॉस्फेट आहे. सिंगल सुपर फॉस्फेटमध्ये किती? 16%. डबल सुपर फॉस्फेट असलं तर 32% आणि ट्रिपल सुपर फॉस्फेट असलं तर 16 16 2 32 16 42. म्हणजे अशी सिरीज लक्षात ठेवायची. 16चा पाढा 3 वेळा म्हणायचा, सिंगल, डबल आणि ट्रिपल.
पुढे जर बघतो तर डाय कॅल्शियम फॉस्फेट आहे. डाय कॅल्शियम फॉस्फेटमध्ये किती असते तर 26% स्फुरद ऑक्साईडचं प्रमाण आपल्याला पाहायला मिळते. अशा प्रकारे स्फुरदयुक्त खते आपण बघितली. आता आपण पालाशयुक्त खते पाहू. पालाशयुक्त खतामध्ये म्हणजेच काय, त्याच्यामध्ये पालाश म्हणजेच काय, पोटॅसिक फर्टिलायझर. आता पोटॅसिक फर्टिलायझरमध्ये काय येते, म्युरेट ऑफ पोटॅश, MOP, त्यालाच KCl असं सुद्धा म्हणतात. आणि यामध्ये आपण जर बघितलं 58% पालाशचे प्रमाण असते. नंतर सल्फेट ऑफ पोटॅश आहे. सल्फेट ऑफ पोटॅशमध्ये किती टक्के, 48% पालाशचं प्रमाण आपल्याला पाहायला मिळते. समोर आपण संयुक्त खते बघणार आहोत. आता संयुक्त खते म्हणजे काय, बऱ्याच लोकांना माहिती नसते. संयुक्त खते म्हणजे कोणते, की 2पेक्षा जास्त मुख्य अन्नद्रव्यांचे प्रमाण जे असेल त्याच्यामध्ये त्यांना आपण संयुक्त खते असं म्हणतो. आता संयुक्त खत्यामध्ये आपण बघतो की कोणतं, तर नायट्रोफॉस्फेट आहे. म्हणजे नायट्रोफॉस्फेट नावातच लक्षात ठेवायचं, याच्यामध्ये काय असणार आहे, नायट्रोजन असणार आहे आणि फॉस्फरस असणार आहे. मग नायट्रोजन किती, तर आपण जवळजवळ बघतो की 20% नायट्रोजन ऑक्साईड असतात आणि 20%पर्यंतच काय असतात, फॉस्फेट म्हणजे फॉस्फरस आपलं स्फुरद पाहायला मिळते. म्हणजे यालाच आपण काय म्हणतो, नायट्रोफॉस्फेट असं म्हणतो. पुढे आपण बघतो नायट्रोफॉस्फेट पोटॅशसह, म्हणजे पोटॅशचं पण कंटेन आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे 15-15-15 अशा प्रकारे नायट्रोफॉस्फेटमध्ये आपल्याला प्रमाण पाहायला मिळते. नंतर पुढे आपण बघतो मोनो अमोनियम फॉस्फेट आहे. मोनो अमोनियम फॉस्फेटमध्ये काय पाहायला मिळणार आपल्याला, नायट्रोजन आणि फॉस्फरस. मग किती, 11% नायट्रोजन ऑक्साईड आणि 55% स्फुरद ऑक्साईड. तसंच मित्रांनो डाय अमोनियम फॉस्फेट आहे, त्याला आपण DAP असं म्हणतो. आता याच्यामध्ये 18 DAPमध्ये विचारलेलं आहे म्हणून लक्षात ठेवा. पर्टिक्युलरली 18% नत्र ऑक्साईड असते आणि 46% स्फुरद ऑक्साईड असते आणि हे ऑब्जेक्टिव्ह विचारलेलं आहे म्हणून लक्षात ठेवा. समोर आपण जर बघितलं तर कृषी विकासाशी संबंधित जे काही महत्त्वाचे खत आहेत, जसं आपण सुपला पाहतो. सुपलामध्ये किती असते, 15-15-15 म्हणजे NPK आपल्याला कंटेन पाहायला मिळते. तसंच महाधन आहे. महाधनमध्ये किती असते, 23-23-00 आपण असं म्हणतो. नंतर आपण बघतो की भगीरथचं आहे, त्याच्यामध्ये 18-18 आणि 00 आपल्याला असं पाहायला मिळते कंटेन. ह्या गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवा. अशा प्रकारे मित्रांनो आपण ही जी माहिती आहे खतांबद्दल आणि संपूर्ण माहिती, जवळजवळ परीक्षाभिमुख माहिती बघितली. तुम्हाला लेक्चर कसं वाटलं ते कंटेंटमध्ये नक्की सांगा आणि इतरांनासुद्धा लेक्चर आवडल्यास शेअर करा. अशाच नवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे काही प्रश्न असतील, तसेच कंटेंटशी बाबतीत काही गोष्टी असतील किंवा काही सजेशन असतील तर त्या तुम्ही मला कमेंटमध्ये बिनधास्तपणे सांगा. भेटू आपण अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.